छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की। आज खरं म्हणजे हा वेगळाच कार्यक्रम आहे। म्हणजे आम्ही निवडणुकांमध्ये जाहीर सभा घेतो, मेळावे घेतो, रोड शो घेतो, पण आज खऱ्या अर्थाने एक तरुणाईचा एक मेळावा या ठिकाणी आपण पाहतोय। आणि मला वाटतं एक काही आपले मतदान फर्स्ट टाइम असतील, काही सेकंड टाइम असतील, बरोबर ना? मतदान केलं काही लोकांनी, पहिलं केलं नाही केलं त्यांनी हात वर करा। आता बाकीचे राहिले यावर्षी करणार आहे ना? झालंय तुमचं पूर्ण नाव आलंय? मग आता हा खरोखर सगळ्यात माझ्या आवडीचा आणि महत्वाचा कार्यक्रम आहे। खरं म्हणजे एक वेगळा उत्साह मी बाहेरून येताना पाहिला आणि अनेक जण पहिल्यांदा मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत। खरं म्हणजे आपलं एक मत देशाचा इतिहास घडवणारं असतं, देश घडवणारं असतं, देशाचा विकास करणारं असतं आणि देशाचा नेता घडवणारं असतं। आणि म्हणून प्रत्येक मताला एवढं महत्व आहे या लोकशाहीमध्ये की एका मताने इतिहास घडलेला आहे, आपण अनेक वेळा पाहिलंय। आणि भारत देश आपला युवांचा देश आहे, तरुणांचा देश आहे, तरुणाईचा देश आहे। 65% आपल्या या देशाचे नागरिक जे आहेत ते 35 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत। म्हणजे हा तरुणाईचा देश आहे। आणि म्हणून मोदीजी नेहमी तरुणाईच्या बद्दल फार आकर्षित असतात। नवीन नवीन कार्यक्रम ते घेत असतात। परीक्षा पे चाय पे चर्चा सारखं परीक्षा पे चर्चा त्यांनी घेतली। याचं कारण विद्यार्थ्यांना मोटिवेट करणं। हे विद्यार्थी तुम्ही आहात, हे उद्या देशाचं भवितव्य आहे, आपलं देश घडवणारे तुम्ही आहात। आणि आज देशाला आपल्याला महासत्तेकडे न्यायचं आहे। त्यामुळे त्यामध्ये आपला सगळ्यात महत्वाचा रोल असणार आहे। आणि देश योग्य आणि मजबूत हातामध्ये जेव्हा जातो तेव्हा देशाचा विकास होत असतो। आज आपल्या सगळ्यांना माहित आहे, मी जास्त काय राजकीय बोलणार नाही, पण आपल्याला एवढंच सांगतो, पूर्वी पाकिस्तान दहशतवादी हल्ले आपल्याकडे करायचे, बॉम्बस्फोट करायचे। त्यावेळेस आपले त्या काळातले प्रधानमंत्री तिकडे ती काय मध्ये कमिटी असते त्यांची, त्याच्यामध्ये जाऊन म्हणायचे यांना समजवा, यांना सांगा। म्हणजे त्यावेळेस आपला देशाची मजबुरी तिथे दिसायची। पण आता आपला देश मजबूर नाही, मजबूत देश आहे। मोदीजींच्या हातातला मजबूत देश आहे। आणि आता म्हणतात आमच्या देशाकडे डोळे वटारून बघितले, बॉम्बस्फोट तर सोडा, दहशतवादी हल्ले तर सोडा। पूर्वी आपल्या सैनिकांची सीमेवर मणकी छाटून घेऊन जायचे पाकिस्तानमध्ये, हे आता होत नाही। आज मोदीजी म्हणतात, नाही करून दाखवतात। ते सर्जिकल स्ट्राईक, जसं आपल्या सैनिकांना मारलं तसं पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून घुसून मारलं आपल्या लोकांनी। हा खरा फरक आहे, हा खरा फरक आहे। अरे मग देशाभिमान आपल्याला प्रत्येकाला असला पाहिजे, देशाचा गौरव आपल्याला असलाच पाहिजे। आणि म्हणून मी नेहमी सांगतो की या देशाचे प्रधानमंत्री आज नरेंद्र मोदीजी देशाला विकासाकडे नेत आहेत। आज देश विकसित होतोय आणि खऱ्या अर्थाने जी काही आपण पाहतोय, जी काही लढाई सुरू आहे, देशसेवेसाठी आहे, देशाच्या प्रगतीसाठी आहे। आणि म्हणून एकही दिवस सुटी न घेणारा 10 वर्षातला प्रधानमंत्री आपण कधी पूर्वी पाहिला होता? पूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलंय देशासाठी।
प्रत्येक घटकासाठी, मग विद्यार्थी असतील, माझ्या महिला भगिनी असतील, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, शेतकरी असतील, प्रत्येक घटकासाठी विचार करणारं नेतृत्व आज आपल्या देशाला लाभलेलं आहे. आणि म्हणून खरं म्हणजे क्रांती घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि शिक्षण हे क्रांती घडवू शकते. नेल्सन मंडेलाचं एक कोट आहे, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विथ विच यू कॅन चेंज द वर्ल्ड. जगामध्ये तुम्ही क्रांती घडवू शकता शिक्षणाच्या माध्यमातून. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी देखील माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये लहानपणापासून एक सामाजिक आणि लोकांच्या सेवेचा धडा मला बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून मिळाला. पण 12वी नंतर शिक्षण सोडावं लागलं आपल्याला. मी सांगतो, मी मंत्री झाल्यानंतर BA झालो. मंत्री झाल्यानंतर आणि नंतर BA झाल्यानंतर MAचं फर्स्ट इयर जे आहे ते पूर्ण केलं टिळक विद्यापीठ मधून. आणि दुसरं वर्ष फायनल करत होतो. तेवढ्यामध्ये मोठी लढाई आम्ही हातात घेतली. या राज्यामध्ये संतांतर घडवून आणलं आणि सर्वसामान्यांचं सरकार या राज्यामध्ये आम्ही आणलं. त्यामुळे ते माझं हुकलंय, पण मी ते पूर्ण करणार. आणि म्हणून क्रांती घडवण्याची मी तुम्हाला म्हणालो ताकद तुमच्या हातात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकला त्यावेळेस त्यांचं वय अवघं किती होतं? 16 वर्षाचे महाराज होते. भगतसिंग देशासाठी फासावर गेले तेव्हा त्यांचं वय अवघं 23 वर्ष होतं. आणि सचिन तेंडुलकर पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळले तेव्हा त्यांचं वय देखील 16 होतं. आणि म्हणून छत्रपती आपलं दैवत आहे. भगतसिंग देखील या देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं ते देशभक्त. आणि म्हणून या सर्व महान व्यक्तींना दैवत्व प्राप्त झालं, कारण त्यांनी तरुणपणीच एक ध्यास घेतला होता, एक स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं. आणि म्हणून जे हे सर्वजण हे आपले प्रेरणास्थान जे आहेत हे आपले रोल मॉडेल आहेत. आणि म्हणूनच तुम्ही देखील पुढची वाटचाल जी आहे एक ध्येय उराशी बाळगून आपण केली पाहिजे. आपल्यामध्ये जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची हे असली पाहिजे. डेडिकेशन आणि डिवोशन असलं पाहिजे. आणि म्हणजे काम आपण हातात घेऊ तो पूर्ण करू अशा प्रकारचं कर्तृत्व आपलं असलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज जगभरामध्ये आज जे काय मोदीजी करतायत ते खऱ्या अर्थाने जगामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल होत आहे. आणि म्हणून आपला उमेदवार देखील तरुण आहे, धैर्यशील माने, एकदम. आणि म्हणून मोदीजी यांचं नेतृत्व देखील देशातील युवा पिढीसाठी आणि त्यांच्या विकासासाठी नवीन नवीन योजना घेऊन येत आहे. आणि म्हणून खरं म्हणजे देशाच्या युवा शक्तीवर मोदीजींचा प्रचंड विश्वास आहे. त्यांना माहिती आहे हेच आपलं उद्याचं भविष्य आहे, हेच भवितव्य आहे. हे तरुण, ही तरुणाई देशाला पुढे नेणार आहे. या देशाचं नाव जगभरामध्ये करण्यासाठी तुमचा मोठा हातभार लागणार आहे. या देशाला महासत्तेकडे आपल्याला न्यायचं आहे. चांद्रयान यशस्वीपणे इस्रोच्या माध्यमातून लॉन्चिंग झालं मोदीजींच्या नेतृत्वाखाली. एक एक आपण इतिहास करत चाललोय. आणि म्हणून भारत हा मजबूत देश आहे. आज भारत ऐकतो, भारत बोलतो, जग ऐकतो. ही परिस्थिती आज आपल्या देशाची आहे. जेव्हा आम्ही विदेशात जातो तेव्हा आपल्या देशाबद्दल आदरणीय प्रधानमंत्री यांच्याबद्दल फार सन्मानपूर्वक बोललं जातं, आदराने बोललं जातं. आपला ऊर भरून येतो की भारताचं नाव आज जगभरात रोशन होत आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन, आपल्या युवा शक्तीवर प्रचंड विश्वास दाखवून आपले पंतप्रधान मोदीजी यांनी नवीन नवीन टेक्नॉलॉजीला प्राधान्य दिले. देशात डिजिटल क्रांती झाली, स्टार्टअप इंडियाने क्रांती घडवली. शिक्षणाच्या आणि उच्च शिक्षणाच्या कितीतरी नव्या वाटा
या ठिकाणी तुमच्यासाठी मोकळ्या होत आहेत. तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलामुळे, उद्योगांना मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे तरुणाच्या हाताला देखील रोजगार मिळावा, स्वयंरोजगार मिळावा. ही तरुणाई स्वतःच्या पायावर उभं राहून, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, नोकऱ्या तर मिळतील, नोकऱ्यांचा प्रयत्न करा, पण तुम्ही नोकऱ्या देणारे हात पण तयार करा, जे हात दुसऱ्यांना नोकऱ्या देतील. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आजचा हा मेळावा अतिशय आगळ्या वेगळ्या प्रकारचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीला आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. ज्यांनी मतदान पूर्वी केलंय त्यांना तर अनुभव आहे, परंतु जे फर्स्ट टाइमर आहेत त्यांना एकच विनंती आहे, आपल्या देशाचा विकास, देशभक्ती, देशाची प्रगती आणि देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. आणि म्हणून आपण अतिशय विचारपूर्वक आपलं भवितव्य, आपलं भविष्य, आपल्या परिवाराचं भविष्य या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आपण मतदान केलं पाहिजे. हा मतदानाचा पवित्र हक्क आहे. काही लोक सुट्ट्यांमध्ये बाहेर जातात आणि नंतर म्हणतात खासदारांना हे करा, ते करा, अमकं केलं नाही, तमकं केलं नाही. अरे तुमचा अधिकार पहिला आपण पूर्ण करा, जबाबदारी पूर्ण करा, कारण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. हा लोकशाहीतला मतदानाचा पवित्र हक्क जो आहे आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे. अशा प्रकारची विनंती मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपल्याला करायला आलेलो आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद, मनापासून आपल्याला शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा घ्या. नमस्कार. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतल्या सर्व नागरिकांना एक मिनिट आपण सर्वांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक ग्वाही द्यायची आहे की ही युवा शक्ती त्यांच्या सोबत आहे. आपल्या खिशातला मोबाईल काढून आपण आपली टॉर्च ओपन करायची आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना दाखवायचं आहे की आम्ही सगळी युवा शक्ती आपल्या सोबत आहोत. प्रत्येक वादळ पेलू आम्ही, आम्हाला आत्मविश्वास आहे. पायतळी जमीन आणि डोक्यावरती आकाश आहे. हातामध्ये घेऊन तलवार आम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. जाऊन सांगा त्या वादळांना तरुणाईशी गाठ आहे. हा बुलंद आशावाद तरुणांच्या मनामध्ये पेरला. धन्यवाद साहेब. संकटात तरुणाईचा उदंड प्रतिसाद हा बाळासाहेब आणि शिक्षण प्रसारक मंडळ अंबाबच्या प्रांगणामध्ये तुम्हाला दिसतोय. धन्यवाद साहेब. चला पुढचा कार्यक्रम. विद्यार्थ्यांनी त्यांचा प्रश्न विचारावा. नमस्कार. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतल्या सर्व नागरिकांना अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च, सावे, तालुका शाहवाडी. माझं नाव कुमारी दर्शना राजेश पाटील. हिचा मानाचा मुजरा. साहेब, सध्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये जर का जॉब करायचा झाला तर गोवा, त्याचबरोबर बेंगलोर आणि अहमदाबाद मध्ये जायला लागतं. कोल्हापूर सारख्या एका मोठ्या जिल्ह्यामध्ये MIDC मध्ये फार्मास्युटिकल इंडस्ट्री जी आहे त्यांची संख्या अतिशय कमी आहे. त्या अनुषंगाने या कोल्हापूरमध्ये भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात फार्मास्युटिकल ज्या काही कंपन्या आहेत ते येऊ शकतील का? बिलकुल येतील. आता कोल्हापूरमध्ये MIDC आहे आणि आपण फार्मा इंडस्ट्री जी बाहेर जाते हिमाचल वगैरे मध्ये, ती आपल्याकडे आली पाहिजे. आपल्या सरकारने निर्णय घेतलेला आहे की आपलं सरकार आता इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे. आपण सर्व सुविधा त्यांना देतोय, रेड कार्पेट देतोय, सिंगल विंडो क्लिअरन्स देतोय, सबसिडी देतोय. मी दावोस मध्ये गेलो तेव्हा 3,73,000 कोटीचे MOU साईन केले यावर्षी आणि त्याच्यामध्ये फार्मा पण आहे. आणि म्हणून इथं आपण फार्मासाठी आपण
एक नवीन इंडस्ट्रीमध्ये फार्मा इंडस्ट्रीसाठी निर्णय घेऊन टाकू. मी आताच उद्योग मंत्र्यांशी बोलतो आणि ते आपल्या जी मागणी आहे ती पूर्ण होईल. धन्यवाद सर. यानंतरचा नेक्स्ट प्रश्न. नमस्कार सर. काढून द्या ना, काढून. मी वैष्णवी रवींद्र पाटील. मी असा प्रश्न विचारू इच्छिते की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून IT क्षेत्रातील व इतर क्षेत्रातील नोकरदारांना असे वाटते की 3-4 वर्षानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा जास्त प्रमाणात होणार आहे, तर यामुळे आपल्या नोकरीवरती गदा येऊ शकते का? नाही बघा, याच्यामध्ये पूर्वी टाईपरायटर आले, कम्प्युटर आलं, तेव्हा वाटलं लोकांना आपल्या नोकऱ्या जातील. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जे काही अलाइड इंडस्ट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं जे आहे तुम्हाला वाटतं ती भीती, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये AI साठी जी यंत्र आणि यंत्रणा तयार करावी लागेल त्यासाठी रिसर्च आणि प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात डेव्हलप होईल आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यात एम्प्लॉयमेंट देखील जनरेट होईल. त्यामुळे आपण काळजी करू नका. जे जे नवीन नवीन प्रयोग आपण करतोय, जगामध्ये जागतिक स्पर्धेमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यामुळे बिलकुल याच्यामध्ये आपला रोजगार, आपल्या नोकऱ्या कमी होतील हे बिलकुल चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि ते आपण जसं कम्प्युटर आत्मसात केलं तसं इथं AI पण आपण आत्मसात कराल. तुम्हाला मी सांगतो, गडचिरोलीमध्ये आपण गेलो होतो अमोल, तिथे स्टार्टअप इनोव्हेशन हब केलं गडचिरोलीत टाटा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. आता तिथं इन्व्हेन्शन, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन हबमध्ये 5,000 मुलांना दरवर्षी ट्रेंड केलं जाईल आणि 5,000 मुलांना दरवर्षी प्लेसमेंट मिळेल. कुठं? गडचिरोली. इथं तर तुमचं कोल्हापूर आहे, प्रगत आहे, विकसित आहे, चिंता करू नका. थँक्यू सर. नमस्कार सर, माझं नाव शौनक संदीप पाडीवरेकर. मी 3rd इयर B.Pharmचा विद्यार्थी आहे. सर, आपल्या सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यावसायिक शिक्षणाची योजना आखली. ही बाब आपल्या सावित्रींच्या लेखींसाठी व महाराष्ट्रासाठी अत्यंत भूषणावह आहे. त्यामुळे ते उपस्थित असणाऱ्या साऱ्या युवकांच्या वतीने व एक विद्यार्थी म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना किमान जरी व्यावसायिक शिक्षण देता न आलं तरी किमान एसटीचा प्रवास मोफत द्यावा, यावर आपल्या सरकारची काय योजना असेल? आपली सरकारची योजना जी आहे अहिल्याबाई होळकर योजनेमध्ये 5वी ते 12वी शिक्षण घेणाऱ्या मुलींना एसटीचा प्रवास मोफत आहे ना. मुलींना आहे ना. आता पहिली ही सवलत 10वी पर्यंत होती, ती आपण वाढवली आहे आणि आपण त्यांना आता डेपोमध्ये हेलपाटे घालावे लागत नाही. मुख्याध्यापकाने यादी द्यायची आणि त्याचा पास तयार होतो. आणि आपण आता महिलांना 50% दिलं ना तुम्हाला सवलत आणि ज्येष्ठांना मोफत दिलेलं आहे. आता तुझा जो प्रश्न आहे तो विचार करण्यासारखा आहे. आजोबांसाठी पण मोफत केलंय, आजी आजोबांसाठी. आता मी नक्की याच्यावर थोडं फायनान्शियल इम्प्लिकेशन काय होतंय ते बघून पॉझिटिव्ह निर्णय यामध्ये आपण घेऊ. सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि नक्की याचा विचार करू आपण. आता आचारसंहिता असल्यामुळे डायरेक्ट बोलता येणार नाही. नमस्कार, मी प्रेरणा संतोष कोत, 1st इयर इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे. सर, शासन आपल्या दारी यासारख्या अनेक योजना तुम्ही राबवल्या आहेत. त्या योजनांचा शेतकऱ्यांपासून ते रोजदारांपर्यंत सगळ्यांनाच खूप लाभ झाला आहे. त्या योजना आपण अजूनपणे अंमलात आणण्यासाठी किंवा अजून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काही करू इच्छिता का?
खरं म्हणजे शासन आपल्या दारी हा अतिशय लोकाभिमुख कार्यक्रम आपल्या सरकारने सुरू केला. पूर्वी योजना होत्या, लाभ होते, सगळं होतं, लाभार्थी पण होते, पण ते लाभ मिळवण्यासाठी कटकट करणं, जिल्हाधिकारी तहसीलदार कचेरीमध्ये फेऱ्या मारणं, मंत्रालयात जाणं आणि त्यामुळे नको तो लाभ असं करून तो सोडून देत होता. आणि मग याची आम्ही पूर्ण माहिती घेतल्यानंतर हे बोललो शासन गोरगरिबांचं आहे, मग यांच्या लाभापासून कशाला आपण वंचित ठेवायचं, आणि ती माझी संकल्पना आहे. मी सांगितलं आपल्या सर्व कलेक्टर, जिल्हाधिकारी, बीडीओ, तहसीलदार, तलाठी यांना सगळ्यांना लाभार्थी शोधायचं काम लावा, त्यांच्या याद्या बनवा आणि मग शासन आपल्या दारी थेट आपण जाऊ लागलो. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, सगळं अनेक प्रकारचे दाखले, महिलांना घराच्या किल्ल्या, बचत गटाला मानधन, त्याचे चेक, हे सगळं आपण जागेवर वाटू लागलो. तुम्हाला मी सांगतो विश्वास होणार नाही, 5 कोटीपेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतला, 5 कोटीपेक्षा जास्त. आणि आता कायमस्वरूपी हा कार्यक्रम ठरलेला आहे. आता तुम्हाला या जो काही लाभ आहे, हा लाभ जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे नोंद आपण करून हा लाभ घेऊ शकता. ही आता रुटीन प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे याचा लाभ ज्यांना मिळाला नाही, त्यांनी घेतला नाही, त्यांनी घेऊ शकतात. ताबडतोब निर्णय ही शिंदे सरकारची ओळख आहे. एकदा जोरदार टाळ्या मुख्यमंत्री साहेबांसाठी होऊ देत. तुम्ही प्रत्येक प्रश्नाचा सडेतोड आणि ताबडतोब उत्तर बघताय. हॅलो, नमस्कार सर, माझे नाव श्रावणी मुरलीधर माळी. मी इंजिनिअरिंग फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे, तालुका हातकणंगले. सर, महाराष्ट्रात विशेषतः ग्रामीण भागात आर्थिक उन्नती आणि विकासाला चालना देण्यासाठी आपल्या सरकारच्या भविष्यातील योजना काय असतील? खरं म्हणजे ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी, आपल्या शहरी भागाच्या प्रगतीसाठी जशा अनेक योजना आपण केल्या, तशा ग्रामीण भागासाठी देखील अनेक योजना आपण राबवतोय आणि त्यामधून राज्याची प्रगती होईल. महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. आता ती संकल्पना जी आहे, शहरी भाग विकसित होतो, प्रगत होतो, परंतु ग्रामीण भाग जो आहे हा विकसित व्हायला थोडा वेळ लागतो. परंतु आपल्या सरकारने ग्रामीण कुटुंबांना सक्षम करण्यासाठी सुविधा संपन्न कुटुंब मिशन आपण राबवतोय, त्याचा देखील फायदा होईल. त्याचबरोबर केंद्राच्या संसद आदर्श ग्राम योजनेची देखील आपण प्रभावी अंमलबजावणी करतोय आणि प्रधानमंत्री आवास योजनेत 4,616 घरं बांधून पूर्ण झाली आहेत आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून आपण 7,426 किलोमीटरचे रस्ते ग्रामीण भागातले आपण करतोय. त्याची कामं सुरू आहेत. आणखी 23,000 किलोमीटर रस्ते आपण बांधणार आहोत, जेणेकरून कनेक्टिव्हिटी वाढेल, लोकांना त्याचा फायदा होईल. शेवटी कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. आपल्याकडे पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जसं समृद्धी महामार्ग आपण केला, नागपूर मुंबई 18 तास 20 तास लागायचे. सकाळी शेतमाल घेऊन निघाला शेतकरी तर तिसऱ्या दिवशी पोहोचायचा. आता समृद्धीमुळे सकाळी निघालेला शेतकरी शेतमाल घेऊन संध्याकाळी बाजारपेठेत पोहोचतोय. त्यामुळे कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे आणि ती कनेक्टिव्हिटी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे हजारो लोकांना त्याचा फायदा होईल आणि स्वच्छ भारताची मोहीम देखील आपण खेड्यापाड्यामध्ये राबवतोय आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर, त्याचबरोबर स्वच्छ हरित ग्रामपंचायत, स्वच्छ आणि शुद्ध पेयजल, जलसमृद्ध गाव, हे देखील आपलं उद्दिष्ट आहे. त्यामुळे नक्की आपण लोक खेड्याकडे येतील पुन्हा, अशा प्रकारचं काम आपलं राज्य सरकार करतंय. नमस्कार सर, मी दीपक विश्वास चिरमिरे. मी फायनल इयर बी फार्मसीचा विद्यार्थी आहे. सर, काही वयोवृद्ध लोकांना शासनाकडून विविध योजना तसेच पेन्शनची लाभ मिळत असतो, परंतु संबंधित वयोवृद्धांना वयोमानानुसार बँकेमध्ये पोहोचता येत नाही. काही वयोवृद्ध कुटुंबापासून दूर राहतात, त्यामुळे त्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागत आहे. तर बँक आपल्या दारी अशा प्रकारची कोणती योजना आपण अंमलात आणू शकतो का? शासन आपल्या दारी सारखं होय. आता आरोग्य आपल्या दारी पण आपण करतोय. आरोग्य आपल्या दारी, हॉस्पिटल ऑन व्हील. आणि आता बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुमच्याकडे आला की नाही? इकडे काय
ते गावामध्ये शहरात आलाय, गावागावात पण येणार. आणि म्हणून बँक आपल्या तरी आपली अतिशय चांगला प्रश्न आहे आपला. खरं म्हणजे राज्य सरकार ज्येष्ठ आणि वयोवृद्ध नागरिकांसाठी अनेक योजना आपण राबवलेल्या आहेत. म्हणजे वयोश्री योजना आपण राबवली आहे. त्याच्यामध्ये वृद्धांना आवश्यक असलेली साधन सामुग्री घेता येते डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून. त्यामुळे ते आपण केलंय. त्यांना उपकरणं आपण देतो. पेन्शन घेणाऱ्या वृद्धांसाठी देखील त्यांच्या अडचणींचा विचार करून राज्य सरकार किंवा बँका बऱ्याच सोयी सुविधा देते आहे. आता आयटीमुळे अनेक सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत. ऑनलाईन बँकिंग सुद्धा झालेलं आहे. आपला जो प्रश्न आहे त्याचा नक्की विचार करू आणि नॅशनलाइज बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून हा जो काही इनोव्हेटिव्ह आपला जो सूचना आपली आहे नक्की त्याचा आपण सकारात्मक विचार करू. शेवटी सरकार या ज्येष्ठांच्या आशीर्वादानेच आपलं आलेलं आहे. त्या ज्येष्ठांना काही त्रास होणार नाही असं काम सरकार करेल. नमस्कार सर, माझे नाव शीतल आशुतोष वाघ. मी वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीची विद्यार्थिनी असून हातकणंगले तालुक्यातून आहे. तर सर, शासनाने काही सेवा इमर्जन्सी हेल्पलाईन नंबरच्या माध्यमातून पुरवल्या आहेत. जसं की 100 नंबर पोलिसांसाठी, 108 नंबर अँब्युलन्ससाठी, 112 नंबर फायर एक्सटिंग्विशरसाठी. पण सर, काही वेळा अशा नंबर्सवर संपर्क केल्यानंतर संपर्क होत नाही. तर याच्यासाठी काही सुधारणा करता येतील का? बिलकुल करता येतील. सरकार सुधारणा करायला बसलेलं आहे. कारण शेवटी लोकांचा फायदा काय हे सरकार वैयक्तिक लाभापेक्षा लोकांचा लाभ कशात आहे हे पाहणार आहे. आणि म्हणून तुम्ही आपल्या सरकारचं पहिल्या दिवसापासूनचे जर निर्णय बघितले तर एकही निर्णय राज्यकर्त्यांच्या हिताचा कोणी आम्ही घेतला नाही, घेऊ दिला नाही. सर्व निर्णय जनतेच्या हिताचेच आम्ही घेतलेत. म्हणून अल्पावधीमध्ये सगळ्यांना वाटतं हे आपलं सरकार आहे, हे आपल्यातले लोक आहेत. आणि म्हणून आपण जेव्हा आपलं म्हणणं बरोबर आहे की या ज्या सेवा आहेत त्या अधिक एफिशियंट झाल्या पाहिजे. रिस्पॉन्स टाइम त्यांचा जो आहे तो आणखी कमी झाला पाहिजे. त्याच्यामध्ये तात्काळ त्यांना सेवा मिळाली पाहिजे. आता फॉरेन कंट्रीज प्रमाणे आपल्या सुद्धा ज्या काही महत्वाच्या हेल्पलाईन आहेत ते अधिक एफिशियंट झाल्या पाहिजेत. ही आपली सूचना अतिशय रास्त आहे. खरं म्हणजे मुद्दाम मी गोंदियासारख्या जिल्ह्याचं उदाहरण देतो. तिथं गेल्या 10 वर्षात जवळपास 2 लाख लोकांनी 108 या अँब्युलन्सचा वापर केला, त्याची सेवा घेतली. गेल्या 10 वर्षात राज्यातील करोडो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे. अनेक बालकांचा जन्म देखील या 108 मध्ये झालेला आहे. आणि म्हणून ही 108 वरदायिनी ठरली आहे. आता आपण यांची संख्या, जे तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे, आता याची संख्या आपण दुप्पट करतोय. आज दुप्पट करतोय त्यामुळे आणि त्याच्यामध्ये ऍडव्हान्स सगळे सिस्टीम आपण लावतोय. आणि त्याच्यामध्ये लाईफ सेव्हिंग सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे. त्याच्यामध्ये ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या आपण दिलेल्या आहेत. आणि म्हणून आता ही जी काही सुविधा आहे ती अधिक आधुनिक होईल, अधिक एफिशियंट होईल आणि त्याचा फायदा रुग्णांना होईल. पोलीस कंट्रोल रूम नंबर सुद्धा देखील इफेक्टिव्ह आहे. त्याचा रिस्पॉन्स टाइम पण आता कमी झाला आहे. आणखी कमी करू आपण आणि आपण लोकांना तात्काळ सेवा देऊ. हे सरकारचं काम आहे. ही सरकारची जबाबदारी आम्ही पूर्ण करू. नमस्कार सर, माझं नाव आरती उत्तम पाटील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अंडर इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर मध्ये मी शिक्षण घेत आहे. सर, ज्याप्रमाणे राज्य शासनाने सर्व महिलांना हाफ तिकीट तसेच वय वर्ष 75 वरील सर्व व्यक्तींना मोफत प्रवास चालू केला आहे, परंतु सर बऱ्याच वेळा असं होतं की 75 वय वर्षाचे बरेच स्त्री पुरुष हे एसटीने प्रवास करण्यासाठी इच्छित नाहीयेत. मग आपण असं करू शकतो का की जेणेकरून तो वयाचा जो क्रायटेरिया आहे तो 75 न ठेवता 65 वरील सर्वच व्यक्तींना मोफत प्रवास देऊ शकतो का, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या
योजनेचा लाभ घेता येईल? 75 वर्षाच्या वयाच्या आपल्या ज्येष्ठांनी पण प्रवासात खूप सवलत घेतली आहे, फायदा घेतला आहे, त्याचे रेकॉर्ड्स आमच्याकडे आहेत. पण तरी सुद्धा तुमची सूचना चांगली आहे. आपण त्या सूचनेवर नक्की सकारात्मक विचार करू आणि 65 वर्ष करता येत असेल ते करून टाकू. धन्यवाद. नेक्स्ट. एसटी सेवा पण चालू ठेवायची ना आपल्याला. नमस्कार सर, माझे नाव सौरभ प्रकाश केकलेकर. मी MBA फर्स्ट इयर मधून शिकत आहे. सर, महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक शिक्षण घेऊन लाखो विद्यार्थी दरवर्षी भारताबाहेर नोकरीसाठी जातात. मग या संधी आपण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून देऊ अशी काही योजना आहे का? बिलकुल, यामध्ये सरकारचा प्रयत्न आहे की खरं म्हणजे ही ब्रेन ड्रेनची समस्या आजची नाही, अनेक वर्षाची आहे. पण गेल्या 10 वर्षापासून आपण ज्ञान आणि कौशल्य या दोन्ही आघाड्यांवर विद्यार्थ्यांसाठी आपण जे काही स्कीम्स राबवतोय त्या प्रभावीपणे आपण करतोय. आणि शैक्षणिक धोरण असेल, स्किल डेव्हलपमेंट आहे, भारतातील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना देखील परदेशातील विस्ताराला देखील परवानगी आपण दिली आहे. आणि म्हणून भारतातील जीवनमान आता मोठ्या प्रमाणावर सुधारत आहे. आपली अर्थव्यवस्था देखील 5 ट्रिलियनवरून आता 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा आपला प्रधानमंत्रींचा जो काही निर्धार आहे, यामध्ये देखील मी आपल्याला सांगतो 5 लाख कोटींचा आपण करार केलेत. 3 लाख रोजगार इथून निर्माण होणार आहेत आणि त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मोठ्या प्रमाणावर आपण त्याची निर्मिती करतोय. त्यामुळे आता इथं शिकून बाहेरच्या देशात जाण्यापेक्षा आपल्या देशाची सेवा इथं आपल्याला करता येईल. ती संधी आपलं सरकार देईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, डबल इंजिनचं सरकार नक्की यामध्ये निर्णय घेईल. धन्यवाद साहेब. यानंतर प्रश्न उत्तर आणि तडेजोड उत्तर ही चालूच राहतील. शेवटचा प्रश्न विचारण्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय विजयसिंह माने भैयासाहेब यांना विनंती करतो की शेवटचा प्रश्न विचारून या कार्यक्रमाची सांगता करावी. साहेब नमस्कार. या कार्यक्रमाचा आयोजक आणि या संस्थेचा अध्यक्ष विजयसिंह माने, आपल्याला प्रश्न विचारू इच्छितो की तो उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आपण सगळ्या प्रश्नांना अतिशय मनोभावे, अत्यंत अपेक्षित अशी उत्तरं दिली. माझा साहेब, उपस्थित असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर काही आमचे युवा कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि आम्हाला असं वाटतं की बऱ्याच वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण ज्यावेळी काम करता आणि ते काम करत असताना तुमच्या कामाची पद्धत, कामाची शैली पाहिल्यानंतर बऱ्याच वेळा असा बऱ्याच कार्यकर्त्यांना प्रश्न भेडसावतो की तुमच्याकडे एवढी मोठी ऊर्जा येते कुठून? कारण साहेब असा विषय आहे की यापूर्वी बरेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पाहिले, बरेच मंत्री पाहिले, आमदार पाहिले, खासदार पाहिले, पण राजकारणामध्ये काम करत असताना निवडणुका नसतानाही आपण 24/7 अवेलेबल असता. याचं वैशिष्ट्य काय आणि ही एनर्जी येते कुठून हे आम्हाला कळालं तर आमच्यामध्ये पण तेवढं पोटेन्शियल आम्हाला क्रिएट करता येईल. धन्यवाद. आभारी आहे आपला. खरं म्हणजे मी आता मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर जरी बोलत असलो तरी सुद्धा मी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आणि मी कार्यकर्ता म्हणूनच काल काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. याचं कारण काय? जेव्हा सर्वसामान्य माणूस आपल्याला आपल्यातला मुख्यमंत्री समजतो, मला डायरेक्ट लोक भेटतात, माझ्या जवळ येतात, फोटो काढतात, थोडा पोलिसांची पंचायत होते, परंतु शेवटी मी आपल्यातलाच एक सर्वसामान्य, एका शेतकऱ्याचा मुलगा आहे मी. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वेदना आणि दुःख याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी 24/7 काम करतो आणि मी कधी थकत नाही, थांबत नाही. जेव्हा मला असं वाटतं अरे आता आपलं काम दिवस संपला, पण पुन्हा जेव्हा माझ्यासमोर कार्यकर्ते येतात काम घेऊन, कार्यकर्ते आणि हे पब्लिक हेच माझं टॉनिक आहे आणि हीच माझी ऊर्जा आहे. त्यामुळे गर्दीमध्ये जायला काही लोक कंटाळा करतात. गर्दी हा माझा आवडीचा विषय आहे
कारण मी तिथे जातो, तिथे मला काही लोक मुख्यमंत्री सहायता निधीतले पत्र देतात, मी तिथल्या तिथे काढतो सही, पेन काढतो आणि सही करतो. कारण माझ्या एका सहीमुळे अनेक लोकांचे प्राण वाचतात. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर 220 कोटी रुपयाच्या मुख्यमंत्री सहायता योजनेतले पैसे वाटले. हजारो लोकांना त्याचा फायदा झाला. पूर्वी काय होतं ते मी काय सांगत नाही. पूर्वी पेन नव्हता, माझ्याकडे 2-2 पेन आहेत आणि शाही कधी संपते तेही माहीत नाही. एवढ्या सह्या मी केल्या, एवढ्या मी सह्या केल्यात की आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तुटले असतील. आणि एवढा प्रवास मी मुख्यमंत्री झाल्यानंतर केला, त्याचं तर मी काउंटिंग करायला सांगितलंय. मला वाटतं सगळे रेकॉर्ड तुटतील. कारण सकाळी मी कुठे कोल्हापूरमध्ये असेन, दुपारी कुठे असेन, पुण्यात असेन, संध्याकाळी मुंबईत असेन. अशा प्रकारचं माझं काम आहे. आणि माझं एवढंच आपल्याला सांगणं आहे की मी आपल्यातलाच एक मुख्यमंत्री आहे. मला उद्या जर मी इथे मुख्यमंत्री म्हणून बोलतोय, कर्तृत्वाच्या जोरावर, कामाच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर तुमच्यातला बसलेला एखादा व्यक्ती इथे येऊन मुख्यमंत्री म्हणून भाषण देऊ लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल. त्यामुळे मी आहे तसा आहे, माझ्यामध्ये काय बदल नाही. ऍक्सेसिबिलिटी, सिम्प्लिसिटी इज माय आयडेंटिटी. त्यामुळे मी साधा सोपा माणूस आहे. मला दिघे साहेबांनी हे सगळं शिकवलं, ही सेवा करण्याची ऊर्जा दिली आहे. बाळासाहेबांची प्रेरणा आहे आणि त्यामुळे हे सगळं मी करतोय. आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम मिळतंय, त्यामुळे अधिक बळ मिळतंय. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आपले सगळे संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी मी आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो. आदरणीय